माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार यांची निवड, तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची निवड। बारामतीमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले, तर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला। आषाढीच्या निमित्ताने विठुरायाची पंढरी वारकऱ्यांच्या अलोट गर्दीने दुमदुमली। चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आणि तीरावर वारकऱ्यांचा महासागर लोटला। चंद्रभागेच्या पवित्र स्नानानंतर वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुरता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा होणार। शासकीय महापूजेची मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण। आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने शासकीय महापूजा होणार। ग्रामविकास विभागाच्या निर्मल दिंडी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। जयकुमार गोरे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, पंकज भोयर यांचीही कार्यक्रमासाठी उपस्थिती। बीड जिल्ह्यामधील श्री क्षेत्र नारायणगड इथे महापूजेचा यंदाचा मान मनोज जरांगे यांना। रात्री 10 वाजता जरांगे पाटील नारायणगडावर आल्यानंतर 12:30 वाजता महापूजा होणार। आषाढीच्या निमित्ताने दर्शनासाठी बुलढाण्यामधील संत गजानन महाराजांचं मंदिर आज रात्रभर खुलं असेल। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शेगाव संस्थानाचा निर्णय। बीडमधील नामांकित क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं प्रकरण। आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। आरोपींकडील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला पाठवले। करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत परळी न्यायालयामध्ये 29 जुलै रोजी पुढील सुनावणी। धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये पत्नी करुणा मुंडे आणि संपत्तीची माहिती दडवल्याचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाचा विजय वाकोडेंच्या कुटुंबियांकडून स्वागत। दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे दिले होते औरंगाबाद खंडपीठाने आदेश। मात्र सरकारने वाकोडे कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याची खंत व्यक्त केली आहे। बदलापूर गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी शेखर गडदेला क्राईम ब्रांचकडून अटक। गोळीबारामध्ये वापरलेली बंदूक आणि दुचाकी सुद्धा हस्तगत। साताऱ्यामध्ये सुरुची राडा प्रकरणामधील सुनावणीसाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर। 2017 मध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणीबाणी टोल व्यवस्थापनावरून राडा झाला होता। नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेमधून अटक। पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी निहाल मोदीला अटक। भारत सरकारच्या प्रत्यार्पणाच्या मागणीनंतर अमेरिकेकडून अटकेची कारवाई। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। बुलढाण्याच्या लोणारमधील अशोक सोनवणे हत्या प्रकरण। दीपक केदार यांच्या आरोपांचं पोलिसांकडून खंडन। मृत हे कधीही सरपंच राहिले नाहीत, पोलिसांची माहिती। दरम्यान प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची कुटुंबियांची मागणी। पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या पतीविरोधात ईडीकडून नवा गुन्हा दाखल। सरकारी घर आणि कंत्राट देण्याच्या बहाण्याने 2 व्यावसायिकांची 32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप।